तुमचं मत कोणाला? माझं मत आदित्यजींना. ओके, हा निर्णय घेताना तुम्ही काय विचार केला? इन्फ्रास्ट्रक्चर. छान. आता चर्चेची दिशा तुम्हीच ठरवा. Where to start? I mean, I like Aditya. We need young people like him. हाऊ आर यू प्लॅनिंग टू रिलेट हिम टू इन्फ्रास्ट्रक्चर? तुम्ही त्यांचं दसरा मेळाव्याचं भाषण ऐकलंच असेल. यस. त्यात त्याने सांगितलंय की मी पंतप्रधानांना खडसावून सांगितलं की बदनामी तुमची होणार आहे. तुम्ही भूमिपूजन कराल पण मुंबईत इन्फ्राची कामं कधीही सुरू होणार नाही. म्हणजे इतक्या लहान वयात त्यांनी पंतप्रधानांना इतकं डॅशिंगली बोलणं आणि अवतीभोवतीच्या इतक्या गोष्टींचं नॉलेज असणं, दिस इज क्वाइट इम्प्रेसिव्ह. पण तुम्ही जे सांगताय त्या वक्तव्यातच मुळात त्यांचं नॉलेज कमी पडतंय. ते कसं काय? मला सांगा, मेट्रोचं भूमिपूजन कोणकोणत्या पंतप्रधानांनी केलं आहे? आय गेस मनमोहनजी आणि मोदीजी, राईट? बिंगो. आणि तेव्हा मुख्यमंत्री कोण कोण होते? आय डोंट रिअली रिमेंबर. मेट्रो 1चं भूमिपूजन झालं होतं जून 2006 ला. तेव्हा मनमोहनजी पहिल्या टर्म मध्ये पीएम झाले होते आणि मुख्यमंत्री होते विलासरावजी. आणि जून 2014 मध्ये मेट्रो 1चं उद्घाटन झालं. तोपर्यंत मनमोहनजींनी दुसरी टर्म पूर्ण करून मोदीजी पंतप्रधान झाले होते. आणि मुख्यमंत्री म्हटले तर विलासराव जाऊन, त्यानंतर अशोकराव जाऊन, पृथ्वीराजजी आले होते आणि त्यांच्याही 4 वर्षाच्या कार्यकाळाचे शेवटचे 2 महिने उरले होते. ओके. अँड या दरम्यान 11.4 किलोमीटर मेट्रो झाली होती. आणि मोदीजींनी 2016 मध्ये मेट्रो 2, 3 आणि 7चं भूमिपूजन केलं. तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. आणि या सगळ्या लाईनींचे उद्घाटनही मोदीजींनीच केलेले आहेत. मेट्रो 2A, 2B, 7A, 7B आणि आता काही दिवसांपूर्वी 3S. आय एम गेटिंग वेअर यू आर हेडिंग. आणि या दरम्यान 60 किलोमीटर अंतरापर्यंतचं मेट्रो कार्यान्वित झालेला आहे. मध्ये आदित्यजींनी मात्र अडथळा टाकला नसता सेव्ह अरे. तर आज मोदीजींच्याच हस्ते इतर रूट जे सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत तेही पूर्ण झाले असते आणि 167 किलोमीटरची मेट्रो तयार झाली असती. आय गेट युअर पॉइंट. पण अशा वन ऑफ प्रोजेक्टचं भांडवल किती करणार देवेंद्रजी? वन ऑफ नाही, कोस्टल रोडचं भूमिपूजन मोदीजींनी केलं. मुख्यमंत्री होते देवेंद्रजी आणि देवेंद्रजींनी उद्घाटनही मोदीजींच्याच हस्ते करवलं. दॅट मेक्स इट टू ऑफ. नाही, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन आणि उद्घाटन अगेन नरेंद्र अँड देवेंद्र. आणि नाव कोणाचं दिलं? आदित्यजींच्या आजोबांचं. ओके. 3 ऑफ. अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर सी लिंक, भारताचा सगळ्यात मोठा सागरी सेतू, भूमिपूजन अँड इनॉग्रेशन बोथ बाय नरेंद्रजी अँड देवेंद्रजी. आय गिव्ह अप. यू विन. आय एम कन्विन्स्ड आदित्य नोज नथिंग. ही नीड्स होमवर्क. तर मग तुमचं मत कोणाला? अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर आणि महाराष्ट्रासाठी, भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी, गती आणि प्रगतीसाठी नरेंद्रजी आणि देवेंद्रजींसाठी.